नेत्र सूर्यपुत्रादि कपी सर्वही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। असो, आता आपण आज 22व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे। सर्वप्रथम ग्रामदेवत मारुतीचरणी साष्टांग दंडवत, प्रभू रामचंद्रास अभिवादन, श्रोते बायमापास नमस्कार करून कथाभागाकडे वळूया। श्रीधर कवी या ठिकाणी आजच्या अध्यायाची सुरुवात करते वेळेस डायरेक्ट अध्यायाला सुरुवात केलेली आहे। कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गुरुची आठवण नाही, श्रोत्याची देखील स्तुती केली नाही, काहीच नाही, किंवा ग्रंथाचं महत्त्वच सांगितलं नाही। कारण हे ब्रह्मदेवानं जे लिहिलेलं पत्र होतं त्या साक्षात परब्रह्माला म्हणजे आपल्या पित्याला हे हनुमंतरायाकडे दिलं होतं। हनुमंतरायाने ते ब्रह्मदेवाचं पत्र ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये दिलं आणि या ब्रह्मपत्राचं वाचन करण्याकरता लक्ष्मणाला या ठिकाणी आज्ञा केली होती प्रभू रामचंद्रांनी, आणि मग त्या भगवंताच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मणाने ते पत्र उघडलं आणि वाचायला सुरू केलेलं आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे दयाळवा विश्वपालका वैकुंठपते विश्वयापका मम जनका श्रीवल्लभा। या ठिकाणी स्तुती करायला लागली ब्रह्मांड नायकाची। अनंत कोटी ब्रह्मांड नायक ब्रह्मदेवाचे पिता असणारे या ठिकाणी विष्णू भगवंत, ब्रह्माची निर्मितीच विष्णूपासून झालेली आहे म्हणून त्या आपल्या पित्याचं त्या ठिकाणी स्तुती करतायत, प्रार्थना करतायत पत्राच्या रूपानं। काय बोलतात पुढे? हे राम सकल बंध छेदका, हे राम साधू प्रतिपालका, दुष्ट रजनी चर संवारका, जानकी नायक जगद्गुरु। हे राम जगदकुर मूळकंदा, साधू हृदयाल इंद मिलिंदा, निज जन वाचातक जलदा, ब्रह्मानंदा परात्परा। संसार गज विदारक मृगेंद्र, दुःख पर्वत भंजन वज्रधरा, निज भक्तच घोर सुधाकरा, अति उदारा सीताधवा। त्रिभुवन जनका दुःखरणा, जनक जा माता जन पालना, जनक जा पदे जलजनयना, जलदवर्णा जगतपते। जय जय राम येतो द्वारका, कमठ रूपा सृष्टी पालका, नमो सकळ दैत्यांतका, वरावेशा दिन बंधो, नमो हिरण्य कश्यप मर्दना, नमो त्रिक्रम बली बंधना, नमो ब्राह्मण कुळ पालना, भार्गव कुळ दिवाकरा, नमो पौलस्ती कुळ इपिन धना, मिनकितन नारी हृदय जीवना, नमो चतुर्दश लोकपालना, मुख रक्षणा रघुवीरा। जय जय विश्वपालका, विश्वयापका, विश्वकारणा, ईश्वतमती चालका, ईश्वजीवना, ईश्वरक्षणा विश्वेशा। नमो माया चक्र चालका, नमो ज्ञान तिमिरांतका, नमो वेदरूपा वेदपालका, वेदस्थापका वेदवंद्या, नमो कमल नाभा कमल जीवना, नमो पापरण्य कुठार तीक्ष्णा, नमो त्रिविध दाताप शमना, अनंत शैलानंता, नमो दशावतार चरित्र चालका, नमो अनंत ब्रह्मांड नायका, नमो अनंत वेशधारका, ताटिकांतका पापरणा, नमो जनन मरण रोग वेद्य, सच्चिदानंद सोय वेद्या, मायातीता जगदोंद्या, भेदा भेदातीत तू। नमो सर्ग स्थित्यंतकारका, कैवल्य पददायका, अजाचित सर्वात्मका, करुणालया सुखाब्दे। जय जय षड्विकार रहिता, नमो षड्गुण अलंकार प्रता, हरिषड छेदक प्रतापवंत, शब्दातीता निरंजना। तू निर्विकार निरंजन, मला घे झाला शिजगुण, बंदीचे सोडवाय सुरगण, ईशिताश नवधोनिया। पितृवचनाचे करुणी व्याज, काननाला शिरगुराज, पंचवटी शिरावणी सहज, बहुत राक्षस वधिले। आता ब्रह्मदेवाच्या पत्राचा मजकूर पूर्ण या ठिकाणी सांगायला लागले किंवा ग्रंथ करते।
आतापर्यंत विष्णू भगवंतानं 10 अवतार धारण केले होते. प्रत्येक अवतारामध्ये काय काय कार्य केले तशा प्रकारची स्तुती या ठिकाणी ब्रह्मदेवानं विष्णू भगवंताची आरंभलेली आहे. ब्रह्मांड नायक असणारे या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्यांना नमन केलं आणि सांगायला लागलेत लंकेमधला प्रताप या ठिकाणी, ज्यावेळेस पित्याचं वचन पाळण्याकरता भगवंता तुम्ही 14 वर्षाचा वनवास स्वतःला स्वीकारला आणि पंचवटीमध्ये राहत असते वेळेस या रावणानं तुमच्या सीतेचं हरण केलं आणि तिचा शोध घेत घेत तुम्ही या ठिकाणी किष्किंधा नगरापर्यंत येऊन पोहोचलात असा पत्रामध्ये मजकूर त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं लिहिलेला आहे. दशमुखे केले सीताहरणाचा करावया गवेषण मनोनी किष्किंधेशी आगमन झाले तुझे श्रीरामचंद्र. हे भगवंता, हे रामचंद्रा, या ठिकाणी रावणानं तुमच्या पत्नीचं हरण केल्यामुळं तुम्ही तिचा शोध घेत घेत या ठिकाणी किष्किंधा नगरापर्यंत आलात असं त्या पत्रामध्ये लिहिला मजकूर आहे. शुद्धी लागी रुद्रावतार अंजनी हृदय अरविंद भ्रमरो जो ब्रह्मांडाशी धीर देणारो तरला सागर निमिषार दे. आणि मग अशा सीता मातेची शुद्धी करण्याकरता जे कार्य होतं ते तुम्ही या ठिकाणी रुद्रावतार असणारे हनुमंतराय यांच्यावर सोपवलं. जे या ब्रह्मांडाला पूर्ण रक्षण करणारे असे महादेव त्यांचा अवतार आहे हनुमंतराय, त्यांना शुद्धीचं काम या ठिकाणी तुम्ही सोपवलं होतं. या समुद्राचं लंघन करून या ठिकाणी एवढं समुद्र लांघून लंकेमध्ये या ठिकाणी हनुमंतराय आले. आगाध मारुतीचे उड्डाण बहुती वाटेशी केले विघ्न अरुतो अनिवार किरण कोणाचंही ना टोपे. असं एवढं काही उड्डाण केलं होतं हनुमंतरायानं लंकेमध्ये येण्याकरता. त्या मार्गामध्ये उड्डाण करत असताना अनेक संकट आले, प्रत्येक संकटावर मात केली त्यांनी आणि लंकेपर्यंत येऊन पोहोचले असं या ठिकाणी ब्रह्मदेव पत्रामध्ये लिहू लागले. पण लंकेशी जाऊन हनुमंत राक्षसी संवारीला समजतो प्रवेशाला क्रोशाच्या मुखात दाता सिद्धार्थ मिळविजो. मग ज्यावेळेस पडलंकेमध्ये येऊन हनुमंतराय पोहोचले, त्या पडलंकेमध्ये रावणाची बहीण होती क्रौंचा नावाची आणि तिच्या अनेक राक्षसीने होत्या. त्या सर्व राक्षसींचा संहार केला आणि पडलंकेतून मग काय केलं ऐकू पुढे. उदर पडून आला बाहेर मग शोधिले निकुंभला नगर सुलोचना दे कोणी सुंदर म्हणे हेची होय जानकी. त्या पडलंकेमध्ये असणाऱ्या रावणाच्या बहिणीच्या पोटामध्ये त्या ठिकाणी उतरले ते जिवंत गिरडामध्ये तिचं पोट फाडून त्या ठिकाणी हनुमंतराय बाहेर आले. तिथून बाहेर आल्यानंतर निकुंभेला पोहोचले. निकुंभेला ज्यावेळेस इंद्रजिताच्या महालात गेले त्यावेळेस त्याच्या पत्नीचं जे सौंदर्य रूप पाहिलं त्यावेळेस हनुमंतरायाचा असा भास झाला होता की ही जी या ठिकाणी सीतामाता आहे काय. आणखीन काय बोलतात पुढे. ती जवरी घालावया पाशानं सिद्ध झाला वायुनंदन मग तिचे शब्द परिसत पूर्ण सीता नव्हे कळले. ज्यावेळेस इंद्रजिता सोबत पवडलेली होती ती सुलोचना आणि ही भास झाला होता हनुमंताला की हीच या ठिकाणी सीतामाता आहे. अतिशय राग आला हनुमंतरायाला आणि त्या दोघांच्या डोरावर या ठिकाणी मोठा पाषाण घालायची तयारी करू लागले होते. तेवढ्यामध्ये त्या सुलोचनेचं बोलणं ऐकलं आणि काय होतं पुढे. मग अनुप्रमाण होऊन प्रवेशला लंका बोन इटंबिली सकळ जन करून नग्न विदिशी. ज्यावेळेस त्या सुलोचनेला आपल्या पतीला इंद्रजिताला जे सांगितलं तिच्या सासऱ्याबद्दल हे ऐकून त्या ठिकाणी यांची खात्री पटली की ही सीतामाता नाही. मग लंकेमध्ये आले. लंकेमध्ये आल्यानंतर लंकेमध्ये खूप विध्वंस केला. त्या ठिकाणी रावणाचा दरबार भरला होता. त्या दरबारामध्ये असणारे सर्व जे काही दरबारी होते सर्वांना त्या ठिकाणी नग्न केलं, सर्वांची विटंबना केली, एवढी लंकेची नासधूस केली. आणखीन काय काय सांगतात. पत्र ऐकता जनक जापती म्हणे धन्य धन्य वीर मारुती अद्भुत करदया गाद शक्ती त्रिजगती ऐसा नाही. आणि जसं इकडं लक्ष्मण पत्र वाचू लागले आणि प्रभू रामचंद्र आणि बसलेली वानरसेना त्या ठिकाणी ऐकायला लागली होती. प्रत्येकाला मनामधून आनंद होऊ लागला होता. भगवंताला देखील त्या ठिकाणी आनंद होऊ लागला आणि धन्य धन्य म्हणू लागले हा मारुती, धन्य त्याची माता. अशा प्रकारची या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी वाटू लागले. आय कोणी आय नोदरी ती वानर गदगदा सती एकावरी एक पडती मुरकुंड्या वळती ऐकता. जसं पत्र वाचायला काय काय लीला केल्या होत्या हनुमंतरायाने त्या लंकेमध्ये आपण कालच्या अध्यायामध्ये ऐकलं होतं. आणि जसं ते वाचायलेत ब्रह्मदेवाचं पत्र लक्ष्मण त्या ठिकाणी आणि ऐकायला बसले सर्व रावण, नळ, नीळ, अंगद, जांबवंत, सुग्रीव आणि इतर वानरसेना बसलेली. त्यांना हसू यायला या ठिकाणी हनुमंताच्या त्या केलेल्या पराक्रम पाहून गदगदा हसायलेत, मुरकुंड्या वळल्यात एकमेकाच्या उरावर त्या ठिकाणी असं लोटू लोटू एकमेकावर ते हर्ष त्या ठिकाणी साजरा करू लागले. नाना वस्तू उत्तम आणून वानर टाकती वाळून एक प्रेम हृदय धरून म्हणती धन्य पल्ला देतो. एवढा काय आनंद झाला त्या वानरसेनेला त्या ठिकाणी हनुमंतरायाचा पराक्रम ऐकून की मोठमोठ्या मौल्यवान वस्तू, गोड गोड फळं त्या ठिकाणी हनुमंतरायावर वळून टाकायला लागलेले आहेत आणि इतका आनंद त्या ठिकाणी साजरा करू लागले. पत्र वाचिता लक्ष्मण क्षण क्षण कर्या शवदन मागुती तटस्थ झाले हरिगण पत्र पुढे परिसती.
जसं जसं पत्र वाचले लक्ष्मण, पण लक्ष्मणाला देखील ते पत्र वाचत असते सासू येऊ लागलं होतं, कारण एवढ्या लीला केल्या होत्या हनुमंतरायानं. आणि मग मात्र पत्रामध्ये जे पुढचा मजकूर आहे तो मात्र तटस्थ होऊन सर्वजण ऐकू लागले. काय मजकूर आहे? शोधिले बिभीषणाचे घर, कीर्तन ऐकोनी झाला निर्भर. मग कुंभकर्णाचे मंदिर देखोनी कंटाळला. बघ आता इकडं बिभीषणाच्या महालामध्ये ज्यावेळेस हनुमंतराय गेले होते, तर बिभीषणाच्या महालामध्ये त्या ठिकाणी हरीचं भजन चालू होतं, कीर्तन चालू होतं. इथं प्रसन्न वाटलं हनुमंतरायाला. तिथून निघाल्यानंतर कुंभकर्णाच्या महालात ज्यावेळेस गेले, कुंभकर्णाच्या महालामध्ये पूर्ण दुर्गंधी त्या ठिकाणी होती. क्षणभर देखील त्या ठिकाणी हनुमंतरायाला कुंभकर्णाच्या महालात थांबावं नाही वाटलं. रावण स्त्री 80 सहस्र, तितक्या शोधोनी वायुकुमार. राक्षस बाई टमिली समग्र, ते अगाध चरित्र नवर नवे. आता रावणाला 80,000 बायका होत्या त्या ठिकाणी. तेवढ्या त्या बायकांच्या त्या महालामध्ये हनुमंतराय गेले आणि सर्वांची त्या ठिकाणी वर्तन पाहिलं, कशा प्रकारचं रावणाच्या महालामध्ये वर्तन आहे, रावणाच्या बायका काय करतात हे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाचं मन विचलित झालं. त्या ठिकाणी कंटाळवाणं त्यांना वाटू लागलं होतं. रावणचे जे मंदोदरी, म्हणे हीच होईल सीता सुंदरी. तो ते झाली घाबरी, दुष्ट स्वप्न देखोनिया. आणि ज्यावेळेस मंदोदरीच्या महालामध्ये हनुमंतरायाने प्रवेश केला, त्या ठिकाणी हनुमंत पाहिलं रावण आणि मंदोदरी एका पलंगावर मंचकावर झोपलेले होते. पाहिलं तिचं सौंदर्य, पाहिलं त्या मंदोदरीचं. त्यावेळेस देखील त्यांना असा भास झाला की हिचं रूप लावण्य पाहून हीच या ठिकाणी सीता माता आहे काय आणि रावणाला वश झाले का, अशा प्रकारचं त्या ठिकाणी हनुमंतराय विचार करू लागले होते. दशकंठाची सांगे वर्तमान, ईशकंठ प्रिय रघुनंदन. त्याची सीता द्या हो सोडून, परी रावण न मानिते. आणि ज्यावेळेस सूक्ष्म रूपानं त्या ठिकाणी हनुमंतराय त्या मंदोदरीच्या महालामध्ये होते, तेवढ्यामध्ये काय झालं होतं, मंदोदरी दचकून जागी झाली आणि रावणाला सांगू लागली होती, तुम्ही हा जे काही सीतेचं हरण करून या ठिकाणी आणलं हे काही योग्य केलं नाही. तुम्ही आपल्यावर काहीतरी संकट ओढवली यामुळं, आणि त्याकरता तुम्ही ती सीतेला त्या ठिकाणी प्रभू रामच्या स्वाधीन करा आणि स्वतः देखील भगवंताला शरण जा, अशा प्रकारचे बोल त्या ठिकाणी मंदोदरी रावणाला बोलू लागली होती. आणि हे हनुमंतरायाने त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. सीता पाहावया पाठविली दुती, तिच्या मागून गेला मारुती. तो अशा कुरक्षा तळी सीता सती, जे कोणी कपी नमी तसे. मग ज्यावेळेस रावणाने एका आपल्या दासीला त्या ठिकाणी अशोकवनामध्ये पाठवलं होतं सीतेचा समाचार आणण्याकरता, मग तिच्या मागोमाग या ठिकाणी हनुमंतराय अशोकवनामध्ये गेले. अशोकवनामध्ये गेल्यानंतर अशोक वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले सीतामातेची मूर्ती ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी स्वरूप सीतामातेचं, मग मात्र त्या ठिकाणी हनुमंतरायाला अतिशय आनंद झाला. पुढे मुद्रिका ठेवून वृक्षावर बसला एक क्षण, अपार राक्षसी जोडून पाडिल्या ते पराक्रमे. तुम्ही दिलेली मुद्रिका त्या ठिकाणी त्यांनी सीतामातेच्या चरणाजवळ ठेवली आणि आपण मात्र त्या ठिकाणी एका वृक्षावर चढून बसला आणि सीतामातेचं ध्यान त्या ठिकाणी करू लागला होता. तेवढ्यामध्ये ज्या काही राक्षसीने होत्या सर्व राक्षसींचा संवार हनुमंतरायाने त्या ठिकाणी अशोकवनामध्ये केलेला आहे. मुद्रिका देखोनी सीता सती, शोक समुद्री करी वस्ती. मग पुढे येऊन मारुती, प्रत्यक्ष भेटला ते दवा. सीतामाता ध्यानस्थ बसलेला असते वेळेस मारुतीने त्या ठिकाणी मुद्रिका तुमची ठेवली होती. डोळे उघडून ज्यावेळेस सीतामातेने त्या मुद्रिकेकडे पाहिलं, अतिशय त्यांना शोक होऊ लागला. मनामध्ये नाना प्रकारचे विचार येऊ लागले होते आणि त्यांचे शोक करताना ज्यावेळेस पाहिलं हनुमंतरायानं, त्यावेळेस हनुमंतराय त्या सीतामाते पुढे आलेले दर्शन घेतलं. काय बोलतात पुढे? सांगितले सकळ वर्तमान, मग क्षुदेचे मिश करून. विध्वंसिले अशोकोन, जे विस्तीर्ण 30 योजनी. मग या ठिकाणी तुमचा सर्व समाचार सांगितल्यानंतर सीतामाता प्रसन्न झाल्यानंतर मग भुकेचं या ठिकाणी नाटक केलं हनुमंतरायानं, भूक लागली म्हणून. आणि जे 30,000 योजना दूर असणारं ते अशोकवन होतं, नंदनवन. त्या ठिकाणी फळा फुलांच्या बागा, त्या ठिकाणी मोठमोठे वृक्ष लागले होते. सगळ्या त्या नंदनवनाचा नासधूस त्या अशोकवनाचा हनुमंतरायानं केला. रावणे पाठविला दळभार, त्याचा तदक्षणी केला संहार. मारून रावणाचे पुत्र शक्रजित इटंबिला. मग अशा अशोकवनामध्ये ज्यावेळेस नासधूस चालवली होती हनुमंतरायानं, रावणाला हा या ठिकाणी समाचार कळला. रावणानं आपली सेना त्यांच्या पकडण्याकरता पाठवली. सर्व सेनेचा नायनाट केला. त्या ठिकाणी रावणाचे पुत्रही मारले, अखया मारला, इंद्रजिताची विटंबना केली. आणखीन काय काय आहे पत्रामध्ये? मग मी हनुमंताशी प्रार्थून, ब्रह्मपाशनेला बांधून. रावणाशी शब्द शस्त्री करून, सभेशी निर्बसिले हनुमंते. मग त्यावेळेस रावणाला मी शब्द दिला होता की हनुमंताला मी तुमच्याकडे घेऊन येतो. मग शरण गेलो मी हनुमंतरायाला, हनुमंताची प्रार्थना केली आणि माझ्या ब्रह्मपाशामध्ये स्वतःला बांधून घेतलं हनुमंतरायानं. इकडं रावणाच्या दरबारात आले. रावणाच्या दरबारात आल्यानंतर खूप मोठे पराक्रम या ठिकाणी केले. काय काय केले पुढे? मारुतीशी मारावया सत्वर, पुच्छाशी लायला वैश्वानर.
स्नेहित वस्त्रे अपार गुंडाळोनी साक्षी पे मग एवढं विटंबना केल्यानंतर मारुतीला मारण्याकरता मारुतीचं मरण विचारून घेतलं होतं रावणानं त्या ठिकाणी तुमची शपथ घालून. यांनी सांगितलं होतं माझ्या शेपटीला जर आग लावली तर मी या ठिकाणी जळून भस्म होईल, माझा मृत्यू होईल. मग त्या लंकेतले सर्व वस्त्र त्या ठिकाणी त्या शेपटीला गुंडाळले, त्या शेपटीला भस्म म्हणजे आग लावली. आणि आग लावल्यानंतर काय काय केलंय पुढे? पुच्छ पेटदा सत्वर उडून गेला वायुपुत्र, तृतीय भाग लंका नगर जाळी क्षण न लागता. आणि ज्यावेळेस शेपटी पेटवली इकडे रावणाची, त्या दरबारामध्ये असणारे जे काही राक्षसगण होते सर्वांना त्या ठिकाणी दाढी मिशा जाळल्या आणि आकाशामध्ये उड्डाण घेतलं. 1/3 लंका म्हणजे 3रा भाग लंका त्या ठिकाणी रावणानं हनुमंतरायानं जाळून भस्म केली. आणि जेवढी लंका जळाली ते आश्चर्य त्या ठिकाणी घडलं की तेवढी लंका त्या ठिकाणी सोन्याची झाली, असं देखील ब्रह्मदेवानं पत्रात लिहिलेलं आहे. परिणवाला वर्तले अद्भुत लंका सुवर्णमय झाली समस्त, धन्य तो लोक प्राणेश सुत थोर समर्थ दाविले. परत धन्य म्हणू लागले. खरोखर हनुमंतराय धन्य. त्या अंजनीचा पुत्र असणारा हनुमंत केवढा त्याचा पराक्रम आघात होता. जेवढी लंका या हनुमंतानं जाळली होती तेवढी लंका या ठिकाणी सोन्याची झाली. आणखीन काय सांगतात पुढे? मग सागरी पुच्छ बुझवून पुन्हा घेतले जानकीचे दर्शन, जैसे बाळ खेळता श्रवण जननी पाशी पैत पै. मग असं त्या लंका दहन केली. लंका दहन करून जी आपली शेपटी होती समुद्रामध्ये विझवली. समुद्रामध्ये विझवून किष्किंधेला आले आणि किष्किंधेहून आता तुमच्याकडे यायला निघालेत. जसं एखादं लहान बाळक खेळायला जात असतं बाहेर आणि खेळून खेळून दमल्यानंतर ओढीनं घरामध्ये आपल्या आईच्या ओढीने येत असताना आपल्या आईची मातेची भेट घेता, अशा प्रकारे हनुमंतराय तुमच्या भेटी करता निघालेले आहेत. आयशे पत्र वाचिताचे सौमित्र ऐकता घनश्याम गात्र, रामे धावणे वायुपुत्र हृदय धरिला सप्रेम. असं पत्र वाचत असतेच त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तटस्थ होऊन ते पत्र ऐकू लागले होते. सद्गदित मन झालं त्या ठिकाणी आणि उठून उभे राहिले. त्या ठिकाणी हनुमंतरायाला कडकडून मिठी मारली, आलिंगन दिला आणि काय बोलतात? धन्य धन्य ते अंजनी ऐसा रत्न प्रसवली सद्गुणी, मारुतीचे मुख कुरवाळोनी निजासनी राम बैसे. त्या ठिकाणी हनुमंताला घट्ट आपल्या हृदयाशी कवटाळून धरले. धन्य बरं का हनुमंता तुझी माता असणारी अंजनी, जिनं तुझ्यासारख्या पुत्राला जन्म दिला. मारुतीच्या तोंडावरून प्रेमान त्या ठिकाणी हात फिरवायला लागले, पाठवून हात फिरवायला लागले प्रभू रामचंद्र. आणि मग मात्र आपल्या आसनावर जाऊन बसलेले. किष्किंधेवरी रत्ने व अनुने व वायुती मारुती वरुणी, म्हणे धन्य मारुतात्मजा अवतरोनी ब्रह्मांड भरले कीर्तीने. आता किष्किंधेचं राज्य या ठिकाणी सुग्रीवाला दिलं होतं. सुग्रीव महाराज पण काही कमी नव्हते. मौल्यवान रत्ने त्या किष्किंधेवरून आणले. तेवढे रत्न ओवाळून त्या ठिकाणी बसलेल्या सभाजनाला त्या ठिकाणी दान केलं. अशा प्रकारचं सुग्रीवाने देखील हनुमंतरायाचं कौतुक केलं. धन्य धन्य तो दिवस स्वामी स्वमुख्य गौरव विशेष, तुच्छ त्या पुढे सुधारस स्वर्ग भोग सर्व. आणि मग या ठिकाणी सांगायला लागले की खरोखर त्या हनुमंतरायाचं केवढं मोठं कृत्य आहे की ज्याच्या पुढं अमृत देखील त्या ठिकाणी तुच्छ असावं, फिकं वाटावं, एवढंही हनुमंतरायानं महान कार्य केलं असं देखील भगवंत मनामध्ये त्या ठिकाणी विचार करू. असो यावरी चाप पाणी हृदय धरी दियमणी, श्रीरामाशी वाटले देक्षणी की जनक जाणिली हनुमंते. आता ज्यावेळेस हनुमंतराय सीतामातेची भेट घेऊन प्रभू रामचंद्राकडे यायला निघाले होते त्यावेळेस सीतामातेने देखील खून दिली होती. आपल्या वेणीतला मणी काढून हनुमंतरायाकडे दिला होता. तो मणी ज्यावेळेस प्रभू रामचंद्र न्याहाळून पाहायला लागले त्यावेळेस त्यांना असा भास होऊ लागला होता ही मणी नसून या ठिकाणी खरोखर सीताच या ठिकाणी अवतरली काय. आणि त्या मण्याला हृदयाशी कवटाळून जोडू लागले आणि हे या ठिकाणी तटस्थ बसून हनुमंतराय पाहू लागले. मने धन्य मारुती स्नेहाला मज भेटली जनक बाळा, तुझा प्रताप उजळला निराळ मंडपी अवघाची. धन्यवाद देवराडेत मारुतीला हनुमंता. या ठिकाणी खरोखर केवढं मोठं कार्य केलंच बरं का. तू हा नुसता मनी नाही तर या ठिकाणी प्रत्यक्ष सीता मातेच्याने माझी भेट घडून दिली. अशा प्रकारचं या ठिकाणी हनुमंतरायाचं कौतुक प्रभू रामचंद्र करू लागले. एवढा सागर अवलंगीन जानकी आलासी शोधोनी, तू उपकार ऋणे करोनी मज बांधिले हनुमंता. हनुमंता केवढे अनंत उपकार केलेच बघ तू माझ्यावर. एवढा मोठा 100 योजना दूर असणार समुद्र, तो समुद्र वर लांघून त्या ठिकाणी तू लंकेला गेला आणि सर्व सीतामातेचा समाचार मला सांगितला. तुझे उपकार मी कधी फेडू शकणार नाही असं देखील प्रभू रामचंद्र बोलू लागले. हनुमंत विचारे म्हणे म्या खून आणला सीतेचा म्हणे, या लागे कोदंड पाणी आनंदला अत्यंत. आता हनुमंतराय मनामध्ये विचार करू लागले नुसता मी सीतामातेचा मणी आणला तर एवढा या ठिकाणी माझ्या स्वामीला आनंद झालेला आहे.
मग पुढं काय विचार करतात ऐकू आता. माझ्या थोड्या चुकी पडली येते जरी सीताची आणि तो येते तरी आनंदे श्रावणारी सुते भरले असते ब्रह्मांड. एवढी मोठी चूक झाली बरं का माझ्याकडून. हा मनी आणण्याच्या ऐवजी या ठिकाणी मी प्रत्यक्ष सीतामातेलाच घेऊन आला असतो आणि त्यांची भेट घडून दिली असती प्रभू रामचंद्राची त्यांची, तर केवढा आनंद या ठिकाणी भगवंताला झाला असता असा विचार त्या ठिकाणी हनुमंतराय करू लागले. मग म्हणे विचारी सीता शोकरण आता काय माझे बळक्षीण न लोटता या मार्ग पूर्ण घेऊन येईन पद्माक्षी. पुन्हा विचार करायला लागले आता कोणती वेळ निघून गेली, माझं काय ताकद कमी झाली काय झालं का, मी का म्हातारा झालो का म्हणले. आत्ताच या ठिकाणी उड्डाण घेतो यामापर्यंत म्हणजे दुपारच्या आत या ठिकाणी सीतामातेला घेऊन या ठिकाणी पोहोचतो असा मनामध्ये विचार हनुमंतराय त्या ठिकाणी करू लागले. हनुमंत करी उड्डाण सावध झाला सीतारमण म्हणे हनुमंतानं करी गमन आहे कारण भाऊ पुढे. सज्ज झाले हनुमंतराय त्या ठिकाणी उड्डाण करून लंकेला जायला. उड्डाणाची तयारी करायला तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्र आपल्या जागेवरून उठले, हनुमंतरायाकडे जाऊ लागले. थांब थांब म्हणजे हनुमंता आत्ताच उड्डाण करू नको, ही वेळ त्या ठिकाणी योग्य नाही, आपल्याला पुढे आणखीन काही कार्य करायचंय. काय कार्य करायचं म्हणतात. आवेश निघाला मारुती ना टोप्याची तो कवना प्रती मग सोय धावणे रघुपती आवरित हनुमंता. एवढा आवेश चढला होता हनुमंतरायाच्या मनामध्ये, स्फुरण चढलं होतं मनामध्ये, पक्का ठाम निर्णय झाला होता की आता आपण लंकेला जाऊन सीतामातेला घेऊन यायचंय. जेवढे काय त्या ठिकाणी बसलेले वीर मोठे मोठे योद्धे होते ते सर्वजण त्या ठिकाणी हनुमंतरायाला आवरण्याचा प्रयत्न करू लागले होते, पण हनुमंतराय कोणाला आवरत नाहीत हे पाहिल्यानंतर भगवंत स्वतः आपल्या जागेवर उठले आणि हनुमंतरायाला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. उचलून या रघुनाथ निज स्कंदे वाय हनुमंत म्हणे लंकेशी नेतो त्वरित रावणाशी वधावया. जसं हनुमंतरायाकडे उठून प्रभू रामचंद्र जाऊ लागले होते, इकडं काय केलं हनुमंतानं, उचलले प्रभू रामचंद्र आपल्या खांद्यावर बसवले म्हणजे आता काय उशीर करू नका बरं का, तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो आणि दोघांना परत आणतो अशा प्रकारचा विचार हनुमंतराय करू लागले. तो उर्मिला पती आणि अर्कासुत धायनले अंगद जांबुवंत चौघे हनुमंताशी आवरित परी सर्वता नाटोपे. भगवंताला ज्यावेळेस उठून हनुमंतरायानं खांद्यावर घेतले, पाहिलं लक्ष्मणानं पाहिलं, सुग्रीव नळणी जांबुवंत सर्वांनी पाहिलं, ते देखील उठून त्या ठिकाणी हनुमंतरायाला पकडण्याकरता जाऊ लागले होते. तेव्हा पुढे काय होतं. चौघासाई उचलून उडो पाय सीता शोकरण म्हणे इतकेची लंकेशी जाऊन असुर मर्दून येऊ आता. मग ते चौघजण जे उठले होते हनुमंतरायाला पकडण्याकरता त्याला सुद्धा उचलून घेतलं आपल्याजवळ. हनुमंतराय विचार करू लागले आता आपण एवढे जण या लंकेला जाऊन इतके जण जाऊन त्या ठिकाणी त्या रावणाचा नाश करू, त्या सर्व राक्षसांचा नाश करून सीतामातेला सोडून आणू असा मनाशी ठाम निश्चय हनुमंतराय करू लागले. वरकडणे आहे जरी वानर तरी ते कैसे तरतील सागर या लागे निवडक थोर थोर 5 जण नेऊ हे. मग आता एवढी वानर सेना जर त्या ठिकाणी लंकेला घेऊन जायची युद्ध करण्याकरता, ते लहानसहान वानर आहेत, एवढा समुद्र या ठिकाणी तरुण कसा जातील, तर आपण निवडक या ठिकाणी 5-6 जण जे आहेत एवढेच आपण त्या ठिकाणी पुरेसे युद्ध करण्याकरता आणि या 5-6 जणांना नेऊन त्या ठिकाणी युद्ध करून रावणाचा अंत करून या ठिकाणी सीतामातेला घेऊन येऊ. 5 जणांशी उचलून स्कंदे वाये वायुनंदन की तो पंचसंगाचा पूर्ण नमोत्तमची शोधला. मग या ठिकाणी सांगू लागले उदाहरण दिलं ग्रंथकर्त्या, त्या 5 जणांना या ठिकाणी आपल्या खांद्यावर उचलून घेतलंय आणि जणू काय त्या ठिकाणी पंचाननासारखा हा हनुमंत त्या ठिकाणी शोभून दिसू लागला. ती पंचफळे लागले वृक्षाशी ती जड कदा न होती तयाशी ती उद्याद्रीवरी ते जोराशी पंचसूर्य उगवले. जसं एखादा मोठा आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाला असे मोठमोठाले फळं 5 लागलेत, तर त्या फळाचं ओझं कधी त्या आंब्याला होईल का, तशा प्रकारे या ठिकाणी हनुमंतराने 5 जणांना उचलले परंतु काही देखील त्यांना त्रास होत नव्हता. अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी ग्रंथकर्ते देतात. असो घेवणी 5 जण हनुमंत करू पाय गमन यावरी मंगल भगनीचा रमण हनुमंताशी नितसे. असं सर्वांना आपल्या खांद्यावर बसवलेले सर्व उड्डाण करू लागले होते. मग मात्र या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं आता विचार केला की आता याची विनवणी करावं लागणार हनुमंतरायाची, नाहीतर अनर्थ काहीतरी आत्ताच घडून येईल. असं ज्यावेळेस लक्षात आलं भगवंत त्या ठिकाणी विनंती हनुमंतरायाची काय करतात. मारुती ऐके प्राण सखया विचाराविने बलती क्रिया न कराय कदा हे चर्या श्रेष्ठासी असे पुरी हुनी. हे बा हनुमंता एवढा या ठिकाणी घाई करू नको बरं का,
कुठलंही कार्य जर आपल्याला करायचं असेल तर अविचारानं माणसानं करू नये, विचारपूर्वक कार्य जर केलं तर त्याचा पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येत नाही. आणि मोठमोठ्या लोकांनी देखील हेच जे जे काही आपल्या आयुष्यामध्ये केलं आहे ते विचारपूर्वक केलेले अशा प्रकारची समजूत या ठिकाणी हनुमंतरायाची प्रभू रामचंद्र घालू लागले. ऐसे नाही तर रघुनंदन मग उतरले पाचही जन, जनक जापतीचे चरण सप्रेम धरिले हनुमंते. भगवंताची विनंती त्या ठिकाणी ऐकल्यानंतर हनुमंतराय खाली उतरले. खाली उतरून सर्वांना 5 जणांना उतरलं आणि आपण स्वतः मात्र प्रभू रामचंद्राच्या चरणावर पडले, त्यांचं दर्शन घेतलं आणि काय बोलतात. सुग्रू जांबुवंत नळनिळ वर्णिती अनिलात्मजाचे बोल यावरी तो तमाल निळ सभा करून बैसला. सुग्रीव नळ निळ जांबुवंत हनुमंतरायाच्या त्या ताकदीचं वर्णन या ठिकाणी करू लागलेले आहेत की खरोखर या ठिकाणी बलाढ्य असणार आहेत बरं का असे आपले मारुतीराय. आणि मग तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्राने सभा भरवली. आपण सभेच्या मध्यस्थानी बसले आणि अवतीभोवती सर्व वानरसेना बसलेली आहे. श्रीराम पूजे मारुती प्रती कैशी असे लंकेची गती, राक्षस वर्तती कोणे रीती काया चलती पूर्वक्रिया. सभा बसलेली आहे. सभेच्या ठिकाणी मध्यभागी बसलेत प्रभू रामचंद्र. हनुमंतरायाला जवळ बोलवले. विचाराळीत प्रेमानं हनुमंता ज्यावेळेस तो लंकेला गेला होता तर ती लंका कशी आहे बरं का, त्या लंकेमध्ये लोक कशा प्रकारे राहतात, कसं त्या लंकेचं वर्णन आहे, अशा प्रकारचं बारीक सारीक गोष्टी त्या ठिकाणी भगवंत विचारू लागले. यावरी चातुर रत्नाकर बोले लोक प्राणेश कुमर, जैसा शक्राने अंगिरा कुमर करती विचार एकांती. जसं या ठिकाणी सांगायला लागलेत, इंद्र आणि बृहस्पती एकांतामध्ये बसून काही गोष्टीचा ज्यावेळेस विचार करतात, गूढ विचार असतो, असाच या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे हनुमंतराय आता पुढं जे युद्ध करायचं आहे, कशा प्रकारे त्या लंकेच्या लोकांना या ठिकाणी आपण नामोहरम करायला पाहिजे किंवा त्यांना जिंकायचं असा विचार या ठिकाणी करून प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सर्व माहिती विचारू लागले. 300 गाव लांब लंका रेखोने जायली रघुनायका, सकळ सदनाची करुणी संख्या ठाई ठाई दाखविली. मग हनुमंतरायाने काय केलं, त्या ठिकाणी असा मातीचा ढिगारा पडला होता, त्यावर असं चित्र काढू काढू दाखवायला येत. अशी अशी एवढी लंका आहे, इथं मंदिर आहे, इथं असे असे घरं आहेत, अशा प्रकारचे सर्व नकाशा काढून चित्र काढून हनुमंतराय दाखवायला लागले. जे का मर्गज पाषाण त्यांची 5 लक्ष ग्रहे जाण, 7 लक्ष दीप्यमान इटबंदी मंदिरे. मग सांगायला लागले 5 लाख घर नुसते दगडानं बांधलेत, त्या ठिकाणी 7 लाख घर अशा प्रकारचे आहेत की विटा सिमेंटनं बांधलेत. अशा प्रकार लंकेचं त्या ठिकाणी वर्णन हनुमंतराय करून सांगायला लागले. ताम्राणी काशे निखिळ तयांची 5 कोटी सदने निर्मळ, सुवर्णाची अत्यंत सबळ 7 कोटी राघवेंद्र. तांब्याचे चांदीचे 5 कोटी त्या ठिकाणी घर आहेत, म्हणजे त्या ठिकाणी लंकेमध्ये बांधलेले 7 कोटी घरात नुसत्या सोन्यानं बांधलेले आहेत. अशा प्रकारचे आवाढव्य असणारी लंका, त्या लंकेचं वर्णन हनुमंतराय करू लागले. हे मर्यादी अलंकृत 9 कोटी शिवालय येतेत, रुद्राभिषेक नैवेद्य बहुत त्रिकाळ चाले ती राक्षस. त्या लंकेमध्ये रत्नजडित असे 9 कोटी घर आहेत, त्या ठिकाणी 9 कोटी शिवाचे मंदिर आहेत. आणि त्या लंकेमध्ये जेवढे काही राक्षस राहतात ना, ते सर्वजण त्या ठिकाणी महादेवाची भक्ती करतात. अशा प्रकारचा हनुमंतराय सांगू लागले. असुरांच्या ग्रही पूर्ण अग्निहोत्र वेदाध्ययन, रुद्राक्ष माळा भूषण विभूती चर्चन करीती. जरी त्या ठिकाणी ते राक्षस राहत असले तरी प्रत्येक राक्षसाच्या घरामध्ये त्या ठिकाणी महादेवाची भक्ती होती. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत. अशा प्रकारचं वर्णन त्या असणाऱ्या लंकेमध्ये राहणाऱ्या राक्षसांचं हनुमंतराय सांगू लागले. मुख्य रावणे सुबुद्धीपूर्ण टाकली वेदाचे खंडे करून, तपाचरती दारुण ठाई ठाई राक्षस. आणि मुख्य त्या लंकेचा राजा जो रावण आहे ना, तो या ठिकाणी एवढा काही विद्वान आहे की त्यानं 4 वेदाचं खंडन करून टाकलं. असा विद्वान असणारा त्या लंकेचा राजा रावण आहे. आणि त्याची जी प्रजा या ठिकाणी ते देखील त्या ठिकाणी तेवढे देवाची भक्ती करतात, महादेवाची भक्ती करणारे राक्षस आहेत तिथं. ऐसे बोलता वायुनंदन रघुनाथ झाला उद्विग्न, ऐशी लंका पुण्यपरायण ते मज सर्वता नाटोपे. ज्यावेळेस भगवंतांना ऐकलं या लंकेचं वर्णन, लंकेत राहणाऱ्या लोकांचं त्या ठिकाणी नित्यक्रम कसा आहे हे ऐकल्यानंतर भगवंत विचार करू लागले मनामध्ये, अशा प्रकारची पुण्य असणारी लंका, मग या लंकेचं मला संहार करणं शक्य नाही असा विचार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र करू लागले. ऐसे जेथे सत्मचरण तेथे नांदे यश कीर्ती कल्याण, तरी हाताने लंका भुवन बहुयत्न करीताई. ज्या ठिकाणी सत्कर्म होत असतात अशा ठिकाणी त्या आपण जर त्या ठिकाणी हल्ला केला तर ते आपला हस्तगत होत नाही.
अशा प्रकारची लंका आपल्याला मिळणं शक्य नाही असा विचार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र करू लागले. तेव्हा क्षण एकला गुणात निवांत न बोले चिंताक्रांत भोवती वानर तटस्थ पाहू लागले ते काळी. सर्व ऐकल्यानंतर चिंता वाटली त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला. चिंताक्रांत बसले क्षणभर आणि भोवती जे वानरसेना बसली होती ते देखील दूषित झाले की काय झालं बाबा, आता काय करायचंय असं प्रभू रामचंद्राकडे पाहून जो तो विचार करू लागला. मग श्रीराम म्हणे मारुती तुला सांगितली राक्षसांची स्थिती परिदया क्षमा उपरती शांती विरक्ती मुख्य जया. मग मौन सोडले या ठिकाणी भगवंताना आणि हनुमंतरायाला विचारले मारुती त्या लंकेतल्या लोकांचं तो नित्यक्रम सांगितला. दररोज त्या ठिकाणी ते देवाची पूजा करतात, सर्व काही करतात, परंतु त्यांच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये दया क्षमा शांती असं काय आहे का असं ज्यावेळेस भगवंतानं विचारलं तेव्हा मारुतीला काय उत्तर देतात. शौच आणि धर्मदान असुर करते की अनुदिन यावर सीता संत भरण व काय वचन बोलिला. त्या लंकेमध्ये राहणारे जे राक्षस आहेत ना ते पूर्ण देवाचं अध्ययन करतात, वेदाचं पठण करतात, महादेवाची भक्ती करतात, परंतु त्यांच्या हातून परोपकार होतो का, गोरगरिबाला त्या ठिकाणी मदत करतात का, असे त्यांचं काही सत्कार्य आहे का असं ज्यावेळेस भगवंत विचारतायत मारुतीला काय सांगतात. क्षमा दया शुद्ध अंतर शौच दान धर्म पवित्र हे लंके माझे अनुमात्र सर्वताई नसेची. असं भगवंतानं विचारल्यावर मात्र हनुमंत असं म्हणाले भगवंता ते राक्षस एवढे त्या ठिकाणी धर्माचं रक्षण करत नाहीत, देवाची पूजा करतात, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये दया क्षमा शांती अशा प्रकारचं कुठलंही त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये नाही. कपट बुद्धीने त्या ठिकाणी वागणार ते लोक आहेत, दुराचारी लोक आहेत असं या ठिकाणी हनुमंतराय सांगू लागले. परम अधर्मी निर्दया सुर कपट्याचार्या तपे क्रूर अत्यंत खळ दुराचार मध्ये प्राशन उन्मत ते. त्यांच्या मनामध्ये सतत कपट आहे, एकमेकाचा द्वेष करतात, त्या ठिकाणी दया क्षमा नाही त्यांच्यामध्ये, मद्यप्राशन करतात, असे असणार त्या ठिकाणचे राक्षस त्यांचं वर्तन आहे म्हणतात. मारुतीचे वचन ऐकोनी हास्यमुख होय ताप पाणी तरी लंका घेईन यक्षणी पाप खाणी वसती तेथे. ज्यावेळेस मारुतीरायाने त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं लक्षण सांगितल्यानंतर मात्र हसवार त्या ठिकाणी भगवंताला आणि म्हणू लागले हे किती जरी वरवरून त्या ठिकाणी साधू असले तरी अंतःकरणामध्ये त्यांचा भाव मात्र कपटाचा आहे. मग अशा लोकांना जिंकणं किंवा अशांचा पराभव करणं आपल्याला काही अवघड नाही असं या ठिकाणी भगवंताला मनोमन वाटू लागले. अंतरिक्ष दया नाही मग व्रते तपे जाळीची काही तो जरी पडला शास्त्रे साही व्यर्थ काय ते वट वट. मग असे लोक ज्यांनी पूर्ण वेदाचा अभ्यास केलाय, 6 शास्त्राचा अभ्यास केलाय, पण मनामध्ये मात्र कुठल्या प्रकारचा दयाभाव नाही, तर त्याच्या त्या विद्याभ्यासाला त्या ठिकाणी काही कुठल्या प्रकारचं महत्त्व नाही. आणखीन काय सांगतायत. नटा माझी कामीन की कोलाटियाचे सुरत पूर्ण की भ्रष्टाचे तत्वज्ञान की शांती पूर्ण सर्पाची. सांगायला लागलेत आणखीन उदाहरण देत ग्रंथकर्त्याने दृष्टांत दिलेत की एखादा साप आहे त्या ठिकाणी बसलेला, शांत बसलेला साप आहे, पण सापाचा गुण काय की दुसऱ्याला दंश करणं. अशा प्रकारचं तुम्ही किती जरी साधू असले, किती जरी देवाचं त्या ठिकाणी पठण करत असले, देवाची भक्ती करत असले, पण मनामध्ये मात्र तुमच्या कपट आहे, तर मग तुमच्या त्या भक्तीला काही अर्थ राहत नाही. की विधवेचे नवयवन की ग्रामथिलरीचे जीवन की अनामिकाचे रम्य सदन की मुखमंडन विषयाचे की गर्भांधाचे विशाल नयन की बदिराचे शोभायमान करणं की अजाकंठीचे स्तन की आचरण जाराचे. दृष्टांतच खूप दिले त्या ठिकाणी ग्रंथकर्त्याने आपल्याला, जसं एखादा गर्भांध आहे त्याचे खूप मोठे मोठे डोळे आहेत पण त्याला दिसतच नाही त्या डोळ्यातून, तर त्या डोळ्याचा असून त्याला उपयोग नाही. अशाच प्रकारचे अनेक उदाहरणे या ठिकाणी ग्रंथकर्ते देऊ लागले. की सावचोराचं गोड बोल की मैद्याची शांती कोल वाट पाडे निर्मळ निरंजनी बैसले की दाट लागले कंठकोण की दांबिकाचे व्यर्थ भजन तैसे भूतदय वाचून ज्ञान ध्यान व्यर्थची. आता आपण इकडं दिवसभर आपण आपले कार्यक्रम करत राहू, सर्वांना एकमेकाशी गप्पा मारू, पण ज्यावेळेस आपल्याला एखाद्या स्मशानातून जायचं किंवा दाट अरण्यातून जायचं आहे तेव्हा काय करता हो तुम्ही? मसरवाड्यातून जाते वेळेस काय करता? गपचूप जाता का? राम 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 म्हणतच त्या ठिकाणी मसनवाटा माणूस पार करते. अशा प्रकारचं ज्यावेळेस आपल्यावर संकट येते, संकटात आपण जे देवाचा दावा करतात मग त्या धावा करण्याला त्याच्या भक्तीला काही अर्थ राहत नाही. त्याचा एकांत अर्थ देख जैसे बिळी बैसले मूषक शांती त्याची जैसा बक मत्स्य हरणार्थ बैसला मग भस्म अंगी चर्चित साचार जैसा उकळला लोळे खरो
की अरण्यात वसती निरंतर वृक्ष व्याघ्र जैसे का चला त्याने कीर्ती केला वासो तरी काय थोडे आहेत वायसो की तीर्थावळी मांडूक विशेष वट वट ती विशेष तिने पाहिल्या 64 कळा परी तितक्या जाणाया कळा दयाक्षमीचा नसता जीवाला कळा त्याही कळा जाणीजे त्याने केले येता धेनो जैसा खरा वरी व्हायला चंदन सडसका पाकी दरी पूर्ण